विठ्ठल 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 केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले ऐसा होई तू सावध हृदय धरी नारायण तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले पांडुरंग खारू प्रथमा नमन पांडुरंग खारू प्रथमा नमन बसल्या ठिकाणी सर्वांनी आपापले हात जोडावे श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्यनिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगम। प्रस्तुत हात खाली करू शकता। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज मी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचा असेल सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी। एखादा व्यक्ती एखादा मुलगा एखादी मुलगी आपल्या आई वडिलांची जर सेवा करत असेल तर त्यांना कोणत्या तीर्थाला जायची गरज नाही। सगळ्या तीर्थाचं फळ त्यांना त्यांच्या मायबापाच्या चरणामध्ये मिळतं। दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी म्हणतात कुणी केलं होतं हा जर प्रश्न पडत असेल पुंडलिके काय केले परब्रह्म त्या परब्रह्मानं उभं करण्याची ताकद मायबापाच्या भक्तीमध्ये आहे। कुणी केलं तर भक्त पुंडलिकाने। आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचे पांडुरंग ज्यांच्या दर्शनाकरता आपण जातो पंढरीचे पांडुरंग तिथं कुणामुळे आले भक्त पुंडलिकामुळे। आणि भक्त पुंडलिकानं कोणतंही व्रत नियम साधन कोणतंही केलं नाही फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांची घर बसल्या सेवा केली। म्हणून महाराज म्हणतात तैसा होई तू सावध तैसा आपल्यालाही त्यांनी सावध व्हायला इथं सांगितलेलं आहे। हृदय धरी नारायण भगवंताला त्या मनामध्ये धरा आपल्या आई वडिलांची सेवा करा। आणि भगवंत म्हणजे कोण तर तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे। मायबाप हेच देवाचं स्वरूप आहे आणि त्यांची भक्ती त्यांची सेवा आपण करायला पाहिजे असं सुंदर अर्थ व्यक्त करणारा अभंग आज मी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। हा झाला याचा सरळ साधा सोपा भावार्थ। विठ्ठल 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 विठ्ठल। हॅलो दुसरा माईक असेल तर एकदा बघून घ्या ना दादा। पाटील यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित झालेले आहात। महत्त्वाचे धन्यवाद मी करते यशोदाताई आत्माराम पाटील तथा ज्यांनी सर्व सुंदर असं कीर्तनरूपी सेवेचं नियोजन अन्नदानाचं नियोजन आणि आपल्या आई वडिलांबद्दल मनामध्ये खूप आदर प्रेम सन्मान ठेवणारे आमचे मोसम आत्माराम पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या। त्यांचेच बंधू सोमनाथ आत्माराम पाटील यांचेसुद्धा मनापासून मी धन्यवाद मानते। चारही त्यांच्या कन्या लक्ष्मीताई लहू पाटील तथा विद्याताई प्रकाश थळे ज्यांच्या घरी आम्ही थांबलो होतो। खूप सुंदर असा त्यांचा स्वभाव आहे आणि
त्यांच्यासोबत अनिताताई अनिल वाकडे तथा संध्याताई रत्नाकर तांगडी सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. आजच्या कीर्तनरूपी सेवेला उपस्थित सुंदर असे मृदंगाचार्य तथा छान असे गायनाचार्य ज्यांचा आवाज फार सुंदर आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्व महिला वर्ग भजनी मंडळ जेवढे काही आहेत वारकरी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या. सर्वांचे मनापासून मी धन्यवाद मानते. हार्मोनियम वादक विनेकरीताई सर्वांचे धन्यवाद मानते. कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी माझी सर्वांना विनंती आहे की जेव्हा जेव्हा मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल माझ्या प्रश्नाची मला उत्तर देत चला. म्हणजे बोलणं आपलं चालू असलं पाहिजे. कारण आपण एवढ्या लांबून जवळपास मी यवतमाळ जिल्ह्यामधून आलेली आहे. तुम्ही मुंबईमध्ये, मी यवतमाळ जिल्हा जवळपास 650 ते 700 किलोमीटर अंतर आपलं आहे. म्हणून भाषेमध्ये थोडाफार फरक जाणू शकतो. तसं माझं शिक्षण पुण्याला झालं आहे त्याच्यामुळं एवढाही काही फरक जाणवत नाही. म्हणून काय असतं बघा, आपण जेव्हा लहान होतो आपले आजी आजोबा आपल्याला कथा सांगून झोपी घालत होते बरोबर ना. तेव्हा त्या कथा ऐकताना आपण एक शब्द बोलायचो. कोणता? म्हणायचोय ना. एक होता राजा, त्याला 2 बायका होत्या, एक काळी होती एक गोरी होती. हे कशासाठी असायचं? ऐकणारा झोपला नाही आणि ऐकणारा इंटरेस्टिंग ना ऐकत आहे. हे बंद झालं म्हणजे सांगणाऱ्यानं समजून घ्यावं ऐकण्याचा इंटरेस्ट संपला आणि तो झोपला आणि आजोबा आपल्या ठिकाणी निघून जायचे. म्हणजे हा शब्द आजही आपल्या कीर्तनात असला पाहिजे. हे मी काय बोलते हे तुमच्या लक्षात यायला हवं. नाहीतर मी माझं बोलत जायचं, तुम्ही तुमचं ऐकत जायचं, तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी. काही फायदा होणार नाही. म्हणून माझ्या कीर्तनामध्ये सर्वांनी जेव्हा जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारेल हो किंवा नाही मध्ये मला लवकर लवकर उत्तर देत चलायची. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला काय बोलायचं आहे. आणि दुसरा विषय म्हणजे जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल प्रत्येकाने टाळी वाजवायची आणि मुखातून विठ्ठल विठ्ठल सुद्धा म्हणायचे. आणि कीर्तनातला एक ना एक शब्द आपल्या लक्षात आला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. फक्त 10:30 ते 12:30 आपण लग्नामध्ये चाललोय. लग्नामध्ये आपण झोपेतून उठून तर जात नाही. सुंदर असा मेकअप वगैरे करून जातो. मेकअप आपण छानसा केला, आपल्या शेजारच्या मैत्रिणीनं आपलं फार कौतुक केलं, ते कौतुकाचे 2 शब्द आपल्याला किती वेळ आठवण राहतील? 2 तास, 1 दिवस, 2 दिवस, याच्यावर आठवण राहणार नाही. पण तीच आपली मैत्रीण आली आणि आपल्याला चांगली शिवीगाळ करून आपल्याला भांडण करून गेली, किती दिवस आठवण राहणार? मरेपर्यंत सुद्धा मनुष्य त्या व्यक्तीला विसरू शकणार नाही. सांगण्याचं तात्पर्य काय? वाईट गोष्टी मनामध्ये ठेवतो, कोणी चांगलं केलं ते लगेच विसरून जातो. पुरुष वर्ग, आपला एक मित्र आहे, आपल्या मित्रानं आपली 9 कामं केली, 1 काम केलं नाही. केलेली 9 कामं आठवण राहतात का? 1 न केलेलं काम आठवण राहतं? 1 काम जे केलं नाही. कारण मनुष्याकडे एक वाईट स्वभाव आहे, चांगल्या गोष्टी आठवण ठेवतच नाही आणि वाईट गोष्टी किती विसर म्हटलं तरी विसरत नाही. म्हणून कीर्तनामध्ये सुद्धा असंच झालंय, ज्याला जेवढं आवडतं तेवढं घेतं आणि बाकीचं निघून जातं. म्हणून अशा प्रकारे ऐकून तुम्ही फायदा नाही आणि आमचं पोट दुखून बोलून आमचा सुद्धा फायदा होणार नाही. म्हणून सर्वांनी बोलण्याकडे लक्ष असू द्या. जेवढं चांगलं वाटतं तेवढं उतरवा आपल्या जीवनामध्ये, नुसतं ऐकून ठेवू नका. विठ्ठल विठ्ठल आजच्या कीर्तनाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त होतं. कारण काय? कारण हल्लीचं हे युग कसं चालू आहे, इथं कलियुग आलेलं आहे. हल्लीचं युग कसं चाललंय, इथं मायबापाला घरात ठेवायला कुणीही तयार नाही. आजकालच्या लेकरांचे 2च ब्रीद वाक्य झाले. ते म्हणतात हम दो हमारे दो, माँ बाप को फेक दो. मायबापाला घरी ठेवायला कुणीही तयार नाही. महत्वाचं म्हणजे छान हे तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे. उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे. रती माई के दुखाची जनाती, रती माई के दुखाची जना, दुखाची जनिती. उत्तमची उरे कीर्ती
मागे. म्हणून अशा प्रकारे मनुष्य मरून सुद्धा जिवंत राहू शकतो, फक्त तसे कर्म त्याला करावे लागतील. एक तर स्वतः तसे कर्म करा, नाहीतर आपल्या लेकरांना चांगले संस्कार देऊन तसं कर्म करण्यासाठी, चांगले कर्म करण्यासाठी परावृत्त आपण करायला पाहिजे. जसं मौसमदादा पाटील यांनी सुंदर असं आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त सुंदर असं कीर्तनरूपी सेवेचं म्हणा, अन्नदानाचं एवढं कार्य केलेलं आहे. हे त्यांच्या आई वडिलांनी त्यांना दिलेले चांगले संस्कार आहेत. म्हणून इथं आल्याच्या नंतर एवढं कलियुगाचं वारं चालू असून सुद्धा त्यांनी आपल्या आई वडिलांना सोडले नाही. जिवंतपणे तर सेवा केलीच, पण त्यांच्या गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांची सेवा इथं चालूच आहे. म्हणून महाराज इथं म्हणतात की जो व्यक्ती अशा प्रकारे आपल्या आई वडिलांची सेवा करतो, त्या व्यक्तीला कोणत्या तीर्थाला सुद्धा जायची गरज नाही. हेच सांगतं काय अभंगाचं प्रथम चरण. माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी. माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ, माया बाप केवळ काशी. काय केले कुंडलिके काय केले. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. मौसमदादा पाटील यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करत आहेत, आताही करत आहेत, होते तेव्हाही केले. मग असे एखादा व्यक्ती जर असं वागत असेल तर माय बापे केवळ काशी, त्याने न जावे तीर्थासी. तर महाराज म्हणतात असा व्यक्ती जीवनामध्ये कितीही जरी गुंतून असेल, पण आई वडिलांची सेवा करतो, त्याला मंदिरात जायची गरज नाही, त्याला कोणत्या तीर्थाला जायची गरज नाही. त्याला सगळं तीर्थाचं फळ हे आपल्या आई वडिलांच्या चरणामध्ये मिळतं. बघा आपल्या सर्वांमध्ये एक गोष्ट कथा, पौराणिक कथा प्रचलित आहे. कोणती? की गणपती बाप्पा आणि कार्तिकेय भगवान या दोघांमध्ये एकदा स्पर्धा लागली होती की कोण या पृथ्वीला 7 प्रदक्षिणा मारून आधी येणार. आणि अशा प्रकारे दोघांमध्ये स्पर्धा लागली, कार्तिक कुमार आणि गणपती बाप्पा. कार्तिक कुमार आपल्या वाहनावर बसले आणि फेऱ्या मारायला गेले. गणपती बाप्पांनी विचार केला, एवढं मोठं आपलं पोट, कुठं एवढं फिरावं, काय करावं. म्हणून म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कधीही बुद्धी, कितीही ताकद असू द्या माणसामध्ये, त्याला वापरच कसं करायचा हे जर माहीत नसेल तर त्याचा फायदा नाही. आणि हे जमाना सध्या कशाचा आहे? हार्डवर्कचा नाही, स्मार्ट वर्कचा आहे. हार्डवर्क करणारे जागेवर बसले, स्मार्ट वर्क करणारे पुढं चालले. म्हणून स्मार्ट वर्क माणसाला करता आलं पाहिजे. गणपती बाप्पांनी आपल्या शक्तीचा नाही तर आपल्या युक्तीचा विचार. मायबाप म्हणजे साधारण व्यक्ती नाही, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. म्हणून जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याला कुठं तीर्थाला वगैरे जायची गरज नाही, सगळ्या तीर्थाचं फळ त्याला तिथंच येऊन मिळतं. म्हणून महाराज म्हणतात माये बापे केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या आई वडिलांची सेवा करायला पाहिजे जिवंतपणी. मेल्यानंतर तर श्राद्ध वगैरे करणं हे पुरुषाचं, हे आपल्या मुलाचं प्रथम कर्तव्य आहे, पण जिवंतपणी सुद्धा करायला पाहिजे. पण आजकाल कसं झालंय, जिवंतपणी कुणीही करत नाही, मेल्याच्या नंतर सोडा, जिवंतपणे सुद्धा कोणी करत नाही. म्हणून एका कवीने सुंदर वर्णन केले, मेल्यावरती रडतो कशाला, उगाच तान नको देऊ घशाला.
मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले बाळा, तुने नाही पाणी पाजिले. हो माझ्या कुशीतला हसुनी तू बाळ, माझ्या जीवाचा झाला सकाळ. माझ्या कुशीतला हसुनी तू बाळ, माझ्या जीवाचा झाला सकाळ. मी तुला पाहून डोळे लावले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी हे रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जाळिले, तुने नाही पाणी पाजिले. काय म्हणतात? माझ्या कुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा झाला असं काळ. ज्या मायबापाच्या कुशीमधून आपण जन्म घेतलाय, आपण मोठं झाल्याच्या नंतर आधी त्याच मायबापाला विसरून जातो. म्हणून महाराज म्हणतात, आई वडिलांची सेवा जो व्यक्ती करत नाही आणि आई वडिलांना जो पूजत नाही, त्या व्यक्तीला किती नरक यातना होतील हे भगवंताला आणि त्याचं त्यानं ठाऊक करून घ्यावं. कारण आज जर आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली तर उद्या आपली लेकरं आपली सेवा करतील. आज जर आपण आपल्या आई वडिलांची सेवा करत नसेल तर उद्या आपली लेकरं सुद्धा आपल्या आई वडिलांची सेवा करणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही सेवा करा हा म्हणण्याचा अधिकार सुद्धा त्यांच्याकडे राहणार, आपल्याकडे राहणार नाही. कारण बघा, आपल्याला वाटते माझ्या लेकरांनी माझ्या आई वडिलांची सेवा, माझी सेवा करावी, माझ्या लेकरांनी माझी सेवा करावी. पण आपल्याला आपल्या आई वडील जड झालेले आहेत. मग एक माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. समजा मी इथं प्युअर देशी दारू पिऊन आली, समजा मी दारू पिऊन आली आणि तुम्हाला जर म्हटलं श्रोत्यांनो, दारू वडिलांची सेवा करतो त्याला कुठं जायची गरज नाही, सगळ्या तीर्थाचं फळ त्याला जागेवर बसून मिळतं. मी म्हणत नाही, संत सांगतात माय बापे केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. आता बघा, साधारण 500-1000 रुपये जरी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आपण 10 जणांना विचारतो, तू इन्व्हेस्ट केले होते, तुला फायदा झाला का? तुला झाला असेल तरच मी सुद्धा इन्व्हेस्ट करणार. सध्याचं हे युग आहे. मग आपल्या आई वडिलांची सेवा करून आपलं जर जीवन आपल्याला इन्व्हेस्ट करायचे असेल तर आपल्या मनात सुद्धा प्रश्न पडला असेल की आधी कुणी केलं होतं, त्याला फायदा झाला का? आणि त्याला झाला तरच मी करेल. तेव्हा महाराज म्हणतात, झाला ना फायदा? कुणाला झाला? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. बघा, आपण सर्वजण पांडुरंगाची आरती काय म्हणतोय? युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले ग, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय देव. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का? पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म आले. याचं कारण काय? त्या भक्त पुंडलिकानं कोणताही व्रत नियम काहीही केलं नाही. बघा, म्हणून आपण सुद्धा तसं करायला पाहिजे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल, ताई आम्ही आतापर्यंत सेवा केली नाही, मग आतापासून जर करायला सुरुवात केली तर मागचं पाप धुवून जाऊ शकतं का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, भक्त पुंडलिकाने सुद्धा लहानपणापासून सेवा केली नाही. त्यांची पत्नी त्यांची एवढी लाडकी होती, आपल्या पत्नीसाठी त्यांनी आपल्या आईवर हात सुद्धा उजारला, एवढ्या पलीकडे त्यांनी कार्य केलं होतं. पण काय म्हणतात, इथं आल्याच्या नंतर त्यांनी एकदा तीर्थाला जात होते आणि भक्त पुंडलिक कुकुट स्वामींना म्हणतात, याही स्वर्गातून अप्सरा उतरल्यासारख्या सुंदर स्त्रिया पण तुमच्या आश्रमामध्ये झाडून पुसायचं काम करतात. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणता व्रत नियम करत नाही, तीर्थाला जात नाही. तुम्हाला महात्मा बनवलं कुणी? आणि एवढ्या सुंदर स्त्रिया तुमच्या आश्रमात झाडून काढतात कसं? एवढं वैभव तुमच्याकडे आहे तरी कसं? एवढं तेज तुमच्याकडे आलं कुठून? हा प्रश्न जेव्हा भक्त पुंडलिकाने कुकुट स्वामींना विचारला तेव्हा कुकुट स्वामी म्हणतात, त्या 3 स्त्रियांना
साधारण महिला समजण्याची चूक करू नको. त्यानं 3 स्त्रिया म्हणजे गंगा, जमुना, सरस्वती या 3 पवित्र नद्या आहेत जे माझ्या आश्रमामध्ये स्वच्छतेचं काम करत आहे. तेव्हा भक्त पुंडलिकाने विचारले, हे कशामुळं? तीर्थ माहीत नाही, व्रत माहीत नाही, नियम माहीत नाही, एवढं तुमचं वैभव कशामुळं? साक्षात त्रिवेणी सांगून सगळ्या नद्या तुमच्या दारामध्ये इथं साफसफाईचं काम करत आहे, असं तुम्ही केलं तरी काय? तेव्हा त्यांनी सांगतात की सगळी ताकद आपल्या आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर आपल्याला मिळू शकते. तेव्हा भक्त पुंडलिकाला वाटलं, अरे अरे जे करायला पाहिजे ते मी आतापर्यंत काही केलं नाही, या उलट नाही तो त्रास मी माझ्या आई वडिलांना दिला, मग आता काय करावं? त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि त्या अश्रूमध्ये त्यांनी माफी मागितली. आणि बघा त्यावर कुकुट स्वामीला त्यांनी म्हणू लागले, भक्त पुंडलिक म्हणतात कुकुट स्वामींना की मला माफ करा, मी आतापर्यंत माझ्या आईवडिलांना एवढा त्रास दिला, म्हणून माझी काय गत होईल, माझ्यासोबत काय होईल यानं मला भीती वाटत आहे. कृपया करून माझ्यावर आपली कृपादृष्टी ठेवा आणि मी काय करू, मला मार्गदर्शन करा, मला फार याचं वाईट वाटत आहे. तेव्हा कुकुट स्वामी म्हणतात, बघा डोळ्यातून अश्रू आले आणि कोणत्याही गुन्ह्यावर सगळ्यात मोठा जर उपाय असेल तर ते मनातून केलेलं प्रायश्चित. बरेच जण म्हणतात गंगा नदीमध्ये जाऊन डुबकी मारली की पाप धुवून निघतात. गोष्ट खरी आहे, गंगा नदीमध्ये गेल्याच्या नंतर पाप धुवून निघतात, पण कोणते पाप? जे नकळत आपल्याच्यानं घडले किंवा ज्या पापाचं मनातून प्रायश्चित्त आपल्याला वाटतं. जर कोणतेही पाप जर गंगा नदीमध्ये धुतल्या गेले असते तर नरकाला कोणी जातच नव्हतं. मारा एक खून केला गंगा नदीमध्ये डुबकी, झालं पाप खतम. 2-3 चोऱ्या केल्या, आपण श्रीमंत, गंगा नदीमध्ये पैशासहित डुबकी मारायची, ब्लॅक मनी व्हाईट होईल, आपण सुद्धा पवित्र. म्हणून अंधश्रद्धा बाळगू नका. जाऊन डुबकी मारल्याच्या नंतर कुणाचंही पाप धुणार नाही. मनातून प्रायश्चित्त जर करत असेल, हे चूक माझ्याचं गलतीनं झाली, हे पुन्हा मी कधीच करणार नाही, आणि तेव्हा गंगा नदीला जर शरण जात असेल तेव्हा ते आपलं पाप धुतल्या जातं. म्हणून कुकुट स्वामी म्हणतात की तुमच्या मनामध्ये असलेलं सगळ्यात मोठं प्रायश्चित्त काय? की तुम्हाला तुमची चूक वेळेत कळाली. मग आता कळाली, न कळत झालं ठीक आहे, पण आता कळालं ना, मग आजपासून सेवा करा. आणि त्या दिवशीपासून त्यांनी सेवा करायला सुरुवात केली. म्हणून म्हणतात काय, पाहून भक्ताला आला बेटा यशी हरी, भक्ती पाहून भक्ताला आला बेटा यशी हरी. आणि म्हणून महाराष्ट्रातली प्रत्येक पत्नी आपल्या धन्याकडे प्रार्थना काय करते? हात सर्वांनी वर. आता माझं लग्न झालं नाही म्हणून फायदा नाही, तुमचं लग्न झालंय ना, मग तुम्ही काय प्रार्थना करायची? धनी मलाही दाखवा ना, बोला धनी मलाही विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवाना, विठुरायाची पंढरी. या पुंडलिकाचा लाडका हरी, या पुंडलिकाचा लाडका हरी. उभा राहिला विटेवरी, उभा राहिला विटेवरी, उभा राहिला विटेवरी. उभा राहिला विटेवरी, उभा राहिला विटेवरी, विटेवरी. या पुंडलिकाचा लाडका हरी उभा राहिला विटेवरी. तो भक्त पुंडलिक कसा होता? पापी आणि दृष्ट, पण आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट, सगळे पाप त्याचे नष्ट झाले. काय केलं? काहीच केलं, फक्त आपल्या आई वडिलांची सेवा केली. आणि महत्वाचं म्हणजे नुसती सेवा केली तर कशा प्रकारे केली? त्यांच्या सेवेवर भाळून भगवंत साक्षात त्याच्या दारात उभे राहतात. मुलगी आजपासून माझी पत्नी आहे आणि तिचं सगळं तिच्या सगळ्या गोष्टीची पूर्णता करणं ही माझी जबाबदारी आहे. पाणी ग्रहण आपण करतोय, वचनबद्ध आपण होतोय, म्हणून स्त्री हट्ट आणि बाल हट्ट हे 2 हट्ट पूर्ण करावेच लागतात. म्हणून ती आई म्हणाली, ठीक आहे आता मुलगा ऐकत नाही, काय करावं? तिनं आपल्या सासूबाईला आवाज दिला. सासूबाईला म्हणू लागली, अहो आई ऐका, तुमचा नातू काय ऐकत नाही, त्याला कीर्तनात जायचंय, माझी बिघडली तब्येत, तुम्ही एक काम करा, आज तुम्ही त्याला घेऊन जा. सासूबाई म्हणाले, ठीक आहे, माझा नातू काय असंही काही नटकटपणा करत नाही, आपलं कसं असो आपल्या नजरेत गोडच असते. आणि आता 7व्या दिवशी कीर्तनाला गेले कोण? आजी आणि नातू. तुम्ही आजीला आजी म्हणता का माय म्हणता? ग्रँडमदरला काय म्हणतात? आजीच ना. आजी आई, आजी सोबत ते गेले
आजी आणि नातू दोघ जण कीर्तनाला गेले. आता अर्ध कीर्तन झालं आणि त्या नातूला आली सू. पण आईनं सू म्हणायचं सांगितलं होतं का? आईनं काय सांगितलं होतं? तो उभा राहिला ना आपल्या आजीला म्हणते, आजी मला गाणं म्हणायचं. आणि आजी म्हणते, म्हण ना माझं गुणाचं लेकरू किती चांगले म्हण. एवढ्यामध्ये नातू म्हणाला, मी इथं म्हणणार नाही, मला लाज वाटते. आता आजी म्हणाली लाज वाटते तर मग बस खाली. आता तो बसला. अर्ध्या तासानंतर त्याला खूप फास्ट आली. आता लहान लेकरू आहे, खूप फास्ट आली ना, उभा राहिला ना, मोठ्यानं आजीला म्हणते, आजी मला अर्जंट गाणं म्हणायचं. लय फास्ट आलं, लवकर गाणं म्हणायचं. आणि आजी म्हणाली, तू अर्जंटच गाणं म्हण, मी पाहतो, मी ऐकतो. आता आजीला गाणं काय माहीत नाही. नातूला माहीत, तिच्या नातूला माहित आहे, तिच्या आईला माहित आहे, तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे. आजीला गाणं माहीत नाही. पण मुलगा नातू काय ऐकना, सारखं त्यानं जिद्द पकडली, आजी मला गाणं म्हणायचं, आजी मला गाणं म्हणायचं. आजी म्हणते म्हण म्हण, आणि नातू म्हणते मला लाज वाटेली. शेवटी आजी म्हणाली, तुला लाज वाटते, तू काम कर, माझ्या कानात गाणं म्हण. आणि नातू म्हणू लागला, माझं काय नाही, मी कानातही म्हणेल, पण नंतर मला मारायचं नाही. आणि आजी म्हणते, बाबा एवढं स्वाभिमानाचं तू काम करायला, गाणं म्हणणं एवढं अभिमानाचं काम करायला सगळे लोक माझं नाव घेतील, तू म्हण. आणि नातू म्हणते, बघ बरं आजी. आजी म्हणते, म्हण. यानं म्हणलं कानात गाणं. म्हणजे काय केलं यानं कानामध्ये? हा. आता मला सांगा, पाहणाऱ्याला मुलगा चुकीचा वाटतो, काय उद्धट मुलगा आहे, किती वाईट आहे, त्याला काय बोलायचं ते सर्वजण बोलतात. पण चूक त्या मुलाची आहे का शिकवणाऱ्या आईची आहे? कारण त्याला माहित नाही, त्याला कळत नाही काय चांगलं काय वाईट, त्याची बुद्धी लहान आहे, पण आपल्याला कळतं ना. मग अशा प्रकारे आजकाल लेकरं वाईट मार्गावर चालली सर्वांना दिसायले, पण लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार आपण कोणते टाकायलोय हे आपल्याला दिसत नाही. गीता, रामायण, महाभारत, भागवत या कथा नाही. बरेचसे माझे फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा काय कीर्तन, जेव्हा मी कीर्तन करत नव्हती ना, तेव्हा त्यांना कीर्तन म्हणजे सुद्धा माहीत नव्हतं. ते म्हणजे ते राधाकृष्णाच्या प्रेमाच्या गोष्टी म्हणजे कीर्तन आहे का? नाही नाही, ते कीर्तन नाही. जेव्हा टी व्हीला सुरू झाले कीर्तन आमचे, तेव्हा त्यांना म्हटलं, आता टी व्हीला आहे, तुम्ही टी व्हीच्या शूट बघा, तुम्हाला लक्षात येईल की कीर्तन म्हणजे काय. मग कीर्तन ही आपली परंपरा आहे, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे ऐकण्यासाठी आपल्या लेकरांना आपण एकतरी दिवस वेळ काढून तिथं घेऊन जायला पाहिजे. 4 शब्द त्यांच्या कानावर चांगले पडतात आणि तसेच संस्कारसुद्धा त्यांच्यावर पडतील. म्हणून प्रत्येकानं कीर्तन ऐकायला पाहिजे, कथा ऐकायला पाहिजे. एका वर्षातले 365 दिवस आपण आपल्या संसारासाठी द्यायलोय, पण त्याच्यामधले काय फक्त 7-8 दिवस आपण भगवंतासाठी किंवा आपल्या लेकराच्या चांगल्या भवितव्यासाठी काढू शकत नाही का? हा. म्हणून एवढं आपण सर्वांनी करा, आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या आणि आपली लेकरं छत्रपती शिवरायांसारखी घडली पाहिजे. हे जर आपल्याला वाटत असेल, छत्रपती शिवराय घडतात, पण त्याआधी माँसाहेब जिजाऊ घडणं महत्वाचं आहे. आज आपल्या माँसाहेब जिजाऊ कशामध्ये गुंतून पडल्या? सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. बरोबर. म्हणून अशा प्रकारे जसे संस्कार तशी लेकरं. म्हणून चांगले संस्कार द्या, लेकरं सुद्धा चांगली घडतील. लेकरांना खूप शिकवा, चांगलं पुढं जाऊ द्या, पण आपल्या संस्कृतीशी त्यांची नाळ जुळून राहिली पाहिजे. बाहेर देशात जाऊ द्या, पण आपल्या देशाबद्दल त्यांना अभिमान असायला पाहिजे. शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आपल्या भारत देशासारखा देश कोणता नाही, त्यातल्या त्यात महाराष्ट्रासारखं राज्य दुसरं कोणतं नाही, जिथं छत्रपती शिवरायांसारख्या परंपराक्रमी व्यक्तींचे जन्म झालेले आहे, संतांची भूमी आहे. सगळ्यात जास्त संत कुठे, तर ते आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला सापडतात. आणि राहिला विषय देवदेवाला अंधश्रद्धा मानणाऱ्यांचा, 5 मिनिटं शेवटी तुमचे घेते आणि आपली कीर्तनरूपी सहायता पूर्ण विराम देते. बघा, बऱ्याच जणांना वाटतंय देवदेव करणं किंवा कीर्तन ऐकणं किंवा संत ग्रंथ हे म्हणजे काय, अंधश्रद्धा आहे आणि यांच्यावर कुणाचाही ट्रस्ट, विश्वास एवढा राहिलेला नाही. तर कधी ग्रंथ हे हाताळून बघा. जेवढे काही एक्सपेरिमेंट आपण आपल्या पुस्तकामध्ये, ग्रंथांमध्ये वाचतो, किती शोध आपल्याला आपल्या ग्रंथांमध्ये सापडतात. बघा, पहिला शोध मी तुम्हाला सांगते की आपण सर्वजणी हनुमान चालीसा ऐकली असेल. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही की कॅल्क्युलेशन करावं. घरी गेल्याच्या नंतर प्रत्येकाकडं गुगल आहे, प्रत्येकाकडं मोबाईल आहे, सर्वांनी सर्च करून पाहायचं काय, जुग सहस्त्र योजन पर भानू. हा, याचा अर्थ काय, सर्वांनी विनंती आहे माझी, एवढं करा. घरी गेल्याच्या नंतर मोबाईल काढा, जुग सहस्र योजन पर भानू लिलिओताई मधुरफल जानू, या ओळीचा अर्थ काय, यानुसार आपल्याला कळेल की तुलसीदासजींनी
त्या काळामध्ये कोणत्याही मशीनचा मदत न घेता सूर्य आणि पृथ्वी या दोघांमधील अंतर काय हे कॅल्क्युलेशन करून व्यवस्थित तिथं मांडलेलं आहे आणि अचूक अंतर आहे जे आता सायन्सने केलेले तेवढंच अंतर सुद्धा त्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. पुढं अजून बघा, पृथ्वी गोल आहे का चपटी आहे, हा जेव्हा वाद चालू होता तेव्हा आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला कळतं की भूगोल, भू म्हणजे पृथ्वी, गोल म्हणजे गोल, भूगोल आहे, पृथ्वी ही गोल आहे. हा सुद्धा शोध आपल्याला आपल्या संतांच्या द्वारे आपल्या ग्रंथांमध्ये सापडतो. अजून पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वी भोवती फिरतो? बरेच जण म्हणत होती की फिरताना आपल्याला काय दिसतं? सूर्य. मग सर्वांना वाटले की दॅट अर्थ इज कॉन्स्टंट आणि सूर्य काय करतोय त्याच्या भोवती फिरतोय. पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदय अस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे. पृथ्वीवरून पाहिलं तर सूर्य हा फिरल्यासारखा दिसतो, पण का? पृथ्वीवर उदय आणि अस्त होत असल्यामुळं. पण हे फक्त भासतो, मुळात पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. इव्हन आपल्या वेदांमध्ये सांगितले सन इज नॉट कॉन्स्टंट, सन सुद्धा, सूर्य सुद्धा स्थिर नाही, तो सुद्धा आपल्या मिल्की वे गॅलेक्सी ज्याला नाव दिलेले आहे, आपली जी गॅलेक्सी आहे त्याला मिल्की वे गॅलेक्सी नाव दिले आणि त्या मिल्की वे गॅलेक्सीच्या सेंटरमध्ये आपला सूर्य सुद्धा फिरतोय. हे सुद्धा शोध आपल्या वेदांमध्ये आपल्याला सापडतात कोणतीही मशीन न घेता. बरीच जण म्हणतात शून्याचा शोध या शास्त्रज्ञांनी लावला, त्या शास्त्रज्ञांनी लावला. शून्याचा शोध या शास्त्रज्ञांनी जर लावला असेल तर कित्येक वर्ष, हजारो वर्ष आधी पांडव हे 5 होते आणि कौरव हे 100 होते. हे 100 करण्यासाठी, कॅल्क्युलेशन करण्यासाठी शून्य लागतोय ना. मग हा शून्य काय वरून आलाय का काय की त्या शास्त्रज्ञांनी तिथं नेऊन ठेवलंय? बघा, आपल्या युनिव्हर्सिटी, आपले ग्रंथ, आपले संत एवढे ग्रेट आहेत, पण काही वर्षापूर्वी जे बाहेर देशातील लोकांनी आपल्यावर आक्रमण केलं त्यांनी आक्रमण आपल्या देशातील लोकांवर नाही केलं, आपल्या संतांवर, ग्रंथांवर आणि आपल्या लोकांच्या बुद्धीमध्ये असलेल्या सात्विक संस्कृती आणि धर्मावर केलं. बघा, आपली मंदिरं तोडली, आपली चांगली सुसंस्कृत असलेले विद्यालय, नालंदा युनिव्हर्सिटी, असं म्हणतात त्या नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिथं जे चपराशी होते बाहेर वॉचमॅन ते त्यांचा इंटरव्ह्यू घेत होते. म्हणजे विचार करा त्यातले शिक्षक किती महान असतील. आणि जेव्हा खिलजीला कळाले की यांच्याकडे एवढं डेव्हलप झालेलं सायन्स आहे तेव्हा त्यांनी सगळी नालंदा युनिव्हर्सिटी जाळून टाकली. तर जवळपास 4 ते 4.5 महिने सारखी जळत होती. तर विचार करा त्याच्यामध्ये किती ग्रंथ संपदा असेल आणि त्याच्यामध्ये किती ज्ञानाचा भरमसाठ साठा भरून त्याच्यामध्ये जळाला असेल. म्हणून देव, संत, ग्रंथ म्हणजे काय फुकटाचे नाही महाराज, कुणी यावं टिकला मारून जावं. हे सगळं सायन्सला धरून आहे. सायन्स म्हणजे बाहेर काय शोध याचा अर्थ जर सायन्स असेल तर आपल्या आत काय याचा शोध म्हणजे अध्यात्म आहे. म्हणून दोन्हीचंही शिक्षण आपल्या लेकरांना आपण द्यायला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात तशा प्रकारे आपण आपल्या लेकरांना संस्कार द्या आणि तैसा होई तू सावध. आपणही सावध हृदय धरी नारायण, त्या भगवंताला मनामध्ये धरा. आणि महाराज म्हणतात त्या भगवंत म्हणजे कोण? अहो तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप. एकदा सर्वांनी मिळून भजन करायचंय, हातवर. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, हरि तेज विठोबाय रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि तेज हरि तेज हरि तेज हरि तेज हरि तेज विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरि तेज हरि हरि विठोबा रखुमाई, जय विठोबा
विठोबार कुमार हरी जय जय विठोबार कुमाई विठोबार हरी कुमार जय जय विठोबार कुमाई हरी जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार हरी जय जय विठोबार कुमाई हरी जय जय विठोबार कुमाई हरी 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 जय जय विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई हरी जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई भगवंताला धरायला पाहिजे. पण भगवंत म्हणजे कोण तर त्यांनी सांगतात अभंगाचं शेवटचं चरण. कामने माय बापे कामने माय बापे तुका म्हणे माय बापे माय बापे तुका म्हणे माय बापे तू कामने माय बापे कामने माय बापे तू कामने माय बापे कामने माय बापे तुका म्हणे माय बापे माय बापे अवती देवाची सर्व रूपे कुंडलिके काय केले परब्रह्म परब्रह्म
परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले पुंडलिके काय केले पुंडलिके काय केले काय केले काय केले काय केले काय केले क्या बात आहे, वा वा, जोरदार टाळ्या. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात की तुका म्हणे मायबाप आहे अवघी देवाची स्वरूपे. मायबाप हेच देवाचं स्वरूप आहे. आणि जर मायबापांमध्ये आपल्याला देव दिसत नसेल तर अख्खं जग शोधा, आपल्याला कुठंही मिळणार नाही. म्हणून जो व्यक्ती आई वडिलांची सेवा करतो त्याला आपल्या कर्माबद्दल आणि कशाबद्दल विचार करायची गरज पडणार नाही. आपल्या आई वडिलांची सेवा करा, आपल्याला भगवंत भेटणार म्हणजे भेटणार, जीवनाला सुद्धा मोक्ष मिळणार म्हणजे मिळणार. आणि म्हणून इथं बघा सर्वजण आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टीच्या प्राप्तीच्या मार्गाला लागलेलो आहोत. आणि काही जण पैशाच्या, काही जण प्रसिद्धीच्या, काही जण कशाच्या, काही जण कशाच्या, पण आपल्या सर्वांमध्ये बघा वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जसं नाव वेगळं असेल, आपलं लुक वेगळं आहे, आपली संपत्ती वेगवेगळी असेल, आपलं राहणीमान वेगळं आहे, आपलं बोलणं वेगळं आहे, पण आपल्या सर्वांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे. कोणती? आपण सर्वजण एक दिवस मरणार आहे. घाबरू नका, आताच नाही, त्याला वेळ आहे. पण सर्वांमध्ये ही एक गोष्ट कॉमन आहे. काळा असो, गोरा असो, श्रीमंत असो, गरीब असो, मिडल क्लास असो, कसाही असू द्या, शेवट त्याचा मृत्यू आहे म्हणजे आहे, ही एक गोष्ट कॉमन आहे. म्हणून हा मनुष्य जन्म कशासाठी मिळालेला आहे तर संत म्हणतात, अहो जन्माचे हे मूळ पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नर देहा येऊन हानी केली. इथं आपण आपलं सगळं फेडण्यासाठी म्हणून जन्म घेतलेला आहे, पण फेडायचं सोडा, आपण उलट जास्त कर्ज इथं करून ठेवत आहे. म्हणून इथं आल्याच्या नंतर या, जगा, खा पिया, आनंद घ्या, पैसा कमवा, मैत्रिणीसोबत राहा, परिवारासोबत राहा, पण सगळं करताना दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे आपलं लक्ष भगवंताकडे असलं पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय शेवटी आपलं कुणीही नाही. कर म्हणतात नाही रे राहिलं सडकानं मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका, याच्याशिवाय काहीही येणार नाही. म्हणून महाराज म्हणतात इथं या, कमावू नका हा विषय नाही, पण जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. चांगल्या मार्गानं कमवा, खूप कमवा, चांगल्या मार्गानं कमवा, आणि आधी जेवढं कमावलंय त्याचा आनंद घ्या. ठेविले अनंती तैसीची राहावी, चित्ती असू द्यावे समाधान. एखादा व्यक्ती 1 लाख रुपये महिना कमवत असेल ना, तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला 10 लाख रुपये महिना मिळाला पाहिजे, पण आधी आहे त्या 1 लाखाचा तरी आनंद आपल्याला घेता आला पाहिजे ना. आपलं कसं व्हायलंय, माझ्याकडं काय नाही या विचारामुळं माझ्याकडे काय आहे याचा आनंद आपल्याकडे शिल्लक राहिलेला नाही. म्हणून सगळं करा, पण जगताना भगवंताची आठवण सर्वांनी ठेवायला पाहिजे. हा झाला पहिला विषय. आणि दुसरा विषय म्हणजे आपल्यानंतर आपले वंशजामुळं कुणालाही त्रास होता कामा नये. आपलं नाव झालं पाहिजे, नाहीतर लोक म्हणतात ना, काय मायबापांनी संस्कार दिले हो, स्वतःही चांगले जगले नाही, लेकरांनाही संस्कार दिले नाही. म्हणून मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आपण गेलो यात काही नवल नाही, सर्व जाणार आहे, पण आपलं कीर्तिरूपानं नाव राहिलं पाहिजे. जसं आज स्वर्गीय आत्माराम आप्पा काशीनाथ पाटील यांचं राहिलेलं आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे मी धन्यवाद मानते की यशोदाताई आत्माराम पाटील तथा सुंदर संस्कार देऊन ज्यांनी घडवलेले आहे मौसम आत्माराम पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. तथा सोमनाथ दादा आत्माराम पाटील यांचे चिरंजीव जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा वाजवायच्या. त्यांच्या मुली लक्ष्मीताई लहू पाटील तथा विद्याताई प्रकाश थळे ज्यांच्याशी आमचा संपर्क साधला आहे, ज्यांनी आम्हाला कीर्तनरूपी सेवेसाठी इथं बोलवलेलं आहे. महत्त्व आहे बघा, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, ताई तुमच्या संप्रदायामध्ये एक गोष्ट चुकीची आहे म्हणतात. कोणती? अहो मोठमोठे लोक लहान लहान वयाच्या कीर्तनकाराच्या पाया पडतात. एक गोष्ट तुमची मी क्लिअर करून देतो, कीर्तनकाराच्या पाया कुणीही पडत नाही. आम्ही लहानपणापासून कीर्तन करत नाही, पण जेव्हा जन्मलो तेव्हापासून आमच्या पाया पडल्या जातात का? नाही. जो कीर्तन करतोय त्याच्याच पाया पडल्या जातात. आणि मुळात त्या व्यक्तीच्या नाही, त्याच्या पदाच्या, त्याच्या ज्ञानाच्या, आणि आमच्या पाया पडतात. हे या नारदाच्या गादीची ताकद आहे, मला दुसरं कशाची नाही. आणि आपली भारतीय संस्कृती सांगते, इथं व्यक्ती मोठा हा वयानं नाही, इथं व्यक्ती मोठा हा पैशानं नाही, इथं व्यक्ती मोठा हा ज्ञानानं. आणि त्याच्या ज्ञानामध्ये तो सांगतो तसं आचरण करतो का, त्याच्या आचरणानं तो मोठा होतो, वयाचा विषय नाही. म्हणून
पाहिजे तो सत्कार त्यांनी आमचा केलेला आहे, म्हणून त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. विद्याताई प्रकाश भाऊ थडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. प्रकाश भाऊ थडे त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. सुंदर त्यांचा परिवार आहे. तथा अनिताताई अनिल वाकडे आहेत का उपस्थित, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. कारण भेट कुणाशी झाली नाही, फक्त ताईशीच झाली आणि एक सतीश दादा, दोघांशीच झाली, दुसरं कुणाशी भेटही झाली नाही. तथा संध्याताई रत्नाकर तांगडी यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि आमच्याशी वेळोवेळी संपर्क साधणारे सतीश दादा पाटील आहेत का, कुठे गेले? थडेच. हा पाटील म्हटलं तरी काय अडचण नाही. पाटील आहे, बरोबर. खेडे पाटील त्याचे सुद्धा मनापासून धन्यवाद. सुंदर स्वभाव आहे त्यांचा. महत्त्वाचं म्हणजे वारकरी म्हणजे काय आणि वारकऱ्यांसोबत वागावं कसं हे सुद्धा त्यांना कळतं. आणि खरं सांगायचं झालं तर मुंबईसारख्या ठिकाणी राहून तुम्ही सुद्धा आपल्या संस्कृतीला जोडले, हे साधारण गोष्ट नाही महाराज. बघा, खेड्या भागामध्ये राहून देवाशी जोडून राहणे हे ठीक आहे, पण या मुंबईमध्ये राहून सगळीकडं नजरेकडं बिल्डिंगा, मॉल, कपडे, सगळं मायाच माया दिसते, तरी सुद्धा आपल्या संस्कृतीशी नाळ जोडून ठेवणं हे फार अवघड गोष्ट आहे, जे तुम्ही सर्वांनी केले. मग स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या. तुम्ही टाळ्या वाजवण्यात कंजूसी का करत आहेत बरं? थोडं मोठ्यानं वाजवा ना. हा, सुंदर असे पखवाज वादक आणि हार्मोनियम वादक, गायनाचार्य, तर सर्व जेवढ्या काही महिला आहेत, आज महिला कोणत्याही गोष्टीत कमी राहिलेल्या नाही. तर मी तर नेहमी सांगते, आधीपासूनच कोणत्याच गोष्टीमध्ये कमी नाही. कारण जी म्हणतात, जी लोक महिलांना कमी समजतात, त्यांच्यासाठी की नारी नारी क्या करते हो, नारी रतन की खान, इसी नारी से पैदा हुए प्रल्हाद, भीष्म और हनुमान. आज महिला सुद्धा कोणत्याच गोष्टीमध्ये कमी नाही. म्हणून आपला तर शहरी भाग आहे, आपल्याला सांगायची गरज नाही. सर्व विनेकरीताई, सर्व महिला, सर्वांचे मनापासून मी धन्यवाद मानते. साऊंड ऑपरेटर दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. संपूर्ण पाटील परिवाराचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आपण एक वेगळा आदर्श आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे, समाजासमोर ठेवलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यस्मरण म्हणजे फक्त कीर्तनच नाही, कीर्तनातून ज्ञानदान व्हायले. हे ज्ञान ऐकून एखाद्यानं जरी आपलं जीवन सुधारलं तर त्या व्यक्तीच्या आनंदाचा सगळं श्रेय हे ज्यांनी ही कीर्तनरूपी सेवा तर पूर्णविराम देते. आजची झालेली कीर्तनरूपी सेवा माझे गुरुजी हरिभक्तपरायण पंजाब महाराज सालगणीकर तथा भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर यांच्या चरणी अर्पण करते. माझे वडील इथं उपस्थित आहेत, शिवानंदजी शेळके, त्यांच्याही चरणी अर्पण करते. हे कीर्तन तुम्हाला पुन्हा कधी ऐकायचं झाले तर कांचन शेळके ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर किंवा कांचन शेळके 4198 व्हेरीफाईड चॅनल आहे, त्या इन्स्टा चॅनलवर सुद्धा तुम्ही ऐकू शकता. दादा सुद्धा आले. दादा, तुमच्या चॅनलचं नाव काय? वाडीकर या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्ही हे कीर्तन ऐकू शकता, पुन्हा कधी ऐकायचं झालं तर. एवढे बोलून सर्वांचे धन्यवाद मानते आणि कीर्तन रूपी सेवेतच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर